हॅलो सुवर्णमयी, आजचा व्हिडिओ ना थोडा वेगळा आहे. तुमचे प्रश्न आणि माझी उत्तरं असं ह्याचं स्वरूप असणार आहे. खूप दिवसांपासून हा व्हिडिओ पेंडिंग होता. कमेंट पण थोड्या जुन्याच आहेत. या व्हिडिओमध्ये मी सगळे पालकांचे मुलांविषयीचे प्रश्न घेतलेत. ह्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मोठ्या मुलांच्या आईसाठी असेल आणि त्यानंतरचा पण असाच प्रश्न उत्तरांचा असेल. अजून थोड्या कमेंट बाकी आहेत, त्या थोड्या वेगळ्या विषयावरच्या आहेत, त्यामुळे त्याचा व्हिडिओ सेपरेट करणार आहे. मी थेरपिस्ट नाही आहे, काउन्सिलरसुद्धा नाही, पण आत्तापर्यंतच्या निरीक्षणातून, माझ्या अनुभवातून मी जे जे शिकलं, जे जे पाहिलं तेच तुमच्यासमोर प्रामाणिकपणे ठेवण्याचा प्रयत्न करते. कदाचित मी देत असलेली उत्तरं सगळ्यांसाठी नसतील, कारण बऱ्याच वेळा काही लोकांची सिच्युएशन थोडी गुंतागुंतीची असते. एकच साचा आपण प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही. पण मी देत असलेल्या उत्तरांनी काही जणींच्या तरी मनाला थोडी क्लॅरिटी मिळेल अशी मी आशा करते. तर पहिली कमेंट आहे, माझा मुलगा फक्त 4थीत आहे पण खूप चिडचिड करतो. खूप राग आला की माझ्यावर हात पण उगारतो. त्याची नजर बघून मला भीती वाटते. तर ताई, तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे तुमचं मन मोकळं केलं त्यासाठी आधी तर तुमचे मनापासून आभार. एका पालकासाठी हे मान्य करणं खूप धाडसाचं काम आहे की तुम्ही थकून गेलायत आणि मदतीची गरज आहे. आई म्हणून ही परिस्थिती खरंच कठीण असते. सगळ्यात आधी तर तुम्ही घाबरू नका. तुमचा मुलगा 4थीमध्ये आहे आणि ह्या वयात थोडी चिडचिड करणं कॉमन असलं तरी हात उगारणं आणि तुम्हाला भीती वाटणं हे नक्कीच गंभीर आहे. ह्याच्यामागे अनेक कारणं असू शकतात. स्क्रीन टाईम, मोबाईलचा किंवा हिंसक गेम्सचा परिणाम, अभ्यासाचा ताण, किंवा असं पण असेल की तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय पण त्याला ते शब्दात सांगता येत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे घरात एक नियम बनवा की रागाच्या घरात कुणाला सुद्धा दुसऱ्याला मारण्याची परवानगी नाही. आणि हा नियम घरातल्या मोठ्यांनी सुद्धा पाळला पाहिजे. जेव्हा त्याला राग येईल, तो तसा वागेल, तेव्हा तुम्ही लगेचच प्रतिक्रिया देऊ नका, रागावू नका किंवा घाबरून तर अजिबात जाऊ नका. शांतपणे त्याला सांगा की तुला राग आलाय पण मारणं वगैरे हा प्रकार इथे चालणार नाही. तो शांत झाल्यावर त्याला अशा ठिकाणी बसू द्या जिथे तो एकटा बसेल. राग शांत झाल्यावर त्याला विचारा की तू असं का केलंस, नाहीतर तुला तेव्हा काय वाटलं. आपण हे असं विचारतो ना, तेव्हा हा फरक आपल्याला बघताना छोटा वाटतो, पण त्याच्या मनात हे प्रश्न विश्वास निर्माण करतात. त्याने घरात किंवा बाहेर कुणाला रागात हात उगारताना पाहिलं असेल तर त्याला असं वाटत असेल की राग आल्यावर हेच करायचं असतं. त्यामुळे तो कोणत्या मुलांसोबत राहतो, तिथे कोण मुलं कशी वागतात ह्याची माहिती घ्या. लक्ष ठेवा. घरात तसं वातावरण असेल तर त्याविषयी काहीतरी करा. घरातल्या इतरांशी बोला. तो जेव्हा जेव्हा असा वागेल त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर स्वतः खंबीरपणा दाखवलात तर त्याला हळूहळू समजत जाईल की आपण आईला घाबरवू शकत नाही. उलट आपण तिचं ऐकलं, शहाण्यासारखे वागलो तर ती सुद्धा खूप प्रेमाने वागते. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांच्या वागण्यामध्ये असे मोठे बदल दिसले आणि आता मी जसं सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही वागत राहिलात तरीसुद्धा 6 महिन्यात जर काही फरक दिसला नाही तर नक्कीच चाइल्ड काउन्सिलरचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. आपल्या मुलाच्या भल्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी हे एक गुंतवणूक आहे, लाज बाळगण्याची गोष्ट नाही. तुम्ही खंबीरपणे त्याची मदत करू शकता, फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचला. दुसरी कमेंट आहे, माझा मुलगा 5वीत आहे. आधी व्यवस्थित होता पण आता बहिणीवर चिडतो, माझं ऐकत नाही, असं वाटतं माझ्यावर प्रेम करत नाही. तर ताई, प्रेम कधी कमी होत नाही, पण वय आणि वेळ बदलला ना की मुलांना असुरक्षित वाटतं. कधी कधी बहिणीला मिळणारं तुमचं अटेन्शन, लक्ष देणं हे बघून त्याला कदाचित असं वाटत असेल की माझं महत्त्व कमी होतंय. त्यामुळे त्याच्याकडे थोडं स्पेशल लक्ष द्या. त्याचा आवडता पदार्थ बनवणं, त्याला घेऊन बागेत वॉकला वगैरे जाणं, एखादा गेम खेळणं. त्यावेळेत इतर काही करू नका. तो चांगला वागला की ताबडतोब त्याचं कौतुक करा. खास करून बहिणीसोबत थोडा जरी चांगला वागला तरी. आज तू ताईला मदत केलीस, मला छान वाटलं, तू गुड बॉय आहेस, एवढं ऐकलं तरी त्याचा राग कमी होईल. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस असं त्याला कधीही म्हणू नका. त्याच्याऐवजी आपल्या वागण्यातून त्यालाही दाखवा की माझं तुझ्यावर प्रेम कायमच आहे, पण तू जेव्हा रागावतोस, चिडतोस तेव्हा माझं मन दुखावलं जातं, मला वाईट वाटतं. थोडा वेळ लागेल पण आईचं नातं पेशन्सने नेहमीच जिंकतं.
तिसरी कमेंट आहे की मला वाटतं मी चांगले संस्कार देऊ शकले नाही, मला स्वतःबद्दल तिरस्कार वाटायला लागलाय. तर प्रत्येक आईला कधी ना कधी असं वाटतं की आपण योग्य संस्कार दिले नाहीत का, आपण कुठं कमी पडलो का. पण संस्कार म्हणजे कंट्रोल नाही. मुलाने तुमचं सगळं ऐकणं म्हणजे चांगले संस्कार नसतात. मूल परफेक्ट नाही आणि आईसुद्धा नाहीये, पण तुम्ही चांगली आई होण्यासाठी प्रयत्न करताय हे महत्त्वाचं. त्यामुळे पहिली गोष्ट तर आजपासून स्वतःमध्ये दोष शोधणं बंद करा. जेव्हा जेव्हा तुम्ही आई म्हणून काहीतरी चांगलं कराल तेव्हा स्वतःची पाठ थोपटा. हे आत्मविश्वासासाठी खूप आवश्यक आहे. संस्कार शिकवायचे असतात, पण स्वतः तसं वागून दाखवण्याचा जास्त चांगला परिणाम होतो. मुलं बोलण्यापेक्षा आपलं वागणं बघून जास्त शिकतात. चौथी कमेंट आहे, माझा मुलगा खूप हट्ट करतो. त्याला समजावून सांगितलं, रागावलं की तो आमच्याशी बोलत नाही. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे अशी त्याची भूमिका अगदी लहानपणापासून आहे. तर आपण आई म्हणून सतत मुलांसाठी काही ना काही करतच असतो. खायला म्हणा, कपडे म्हणा, अभ्यास म्हणा, सगळं. पण तरीसुद्धा इतकं करूनही मुलं ऐकत नाहीत असं आपल्याला वाटतं ना. तो रागावतो, दार आपटतो, बोलणं बंद करतो आणि आपलं मन मात्र आतून दुखावलं जातं. मी चुकतीये का असा प्रश्न पडतो. हट्टी मुलांशी बोलताना वागण्यात राग ठेवायचा नाही, तर मनात आणि वागण्यात सुद्धा सहानुभूती, समजूतदारपणा ठेवायचा. तुम्ही सगळे प्रयत्न करूनही तो हट्ट करतो, रागावतो, बोलणं बंद करतो. ह्या परिस्थितीत मी चुकतेय का असं वाटणं साहजिक आहे, पण तुम्ही चुकत नाही आहात. तुम्ही फक्त अशा मुलासोबत काम करताय ज्याची इच्छाशक्ती खूप तीव्र आहे. आपल्याला वाटतं तो माझं ऐकत नाही म्हणजे तो वाईट वागतोय, पण खरं म्हणजे प्रत्येक हट्टामागे एक भावना लपलेली असते. कधी इन्सिक्युरिटी, कधी त्याला तुमचं लक्ष हवं असतं, कधी त्याचं मत ऐकून घेतलं जावं असं त्याला वाटतं. आई नेहमी काय करायचं हे सांगत राहते, बाबासुद्धा तेच करतात, पण माझं कोण ऐकतं असं कधी कधी मुलांना वाटू शकतं. म्हणून पहिलं पाऊल त्याच्या भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला वाटतं रागवल्याशिवाय तो ऐकत नाही, पण खरं सांगते, रागामध्ये फक्त आवाज जास्त होतो, पण त्याचा प्रभाव अगदी कमी पडतो. शांतपणे बोललेलं एक वाक्य रागात बोललेल्या 10 वाक्यांपेक्षा जास्त चांगलं पोहोचतं. ह्या गोष्टीला हँडल करण्याची प्रॅक्टिकल पद्धत म्हणजे तो रागावला तर तुम्ही शांत राहा, लगेच त्याला समजावायला जाऊ नका. थोडा वेळ थांबा, त्याचा राग कमी होऊ द्या, मग बोला. जेव्हा तो हट्ट सुरू करतो तेव्हा तुमचं पहिलं काम म्हणजे विराम घेणं आणि स्वतःला शांत करणं. मनात म्हणा की तो त्याच्या वयानुसार वागतोय, तो मला त्रास देण्यासाठी हे करत नाहीये. मला समजतं की तुला काय हवं आहे, पण आपण दोघांनी मिळून ठरवूया की आपल्याला कधी घ्यायचंय. असं जर तुम्ही बोलायला लागलात तर त्याला असं नाही वाटणार की मला कंट्रोल केलं जातंय, तर आपण एकत्र मिळून एखादी गोष्ट कधी घ्यायची हे ठरवतोय, हा आपला दोघांचा निर्णय आहे असं त्याला वाटेल. हट्टी मुलांबाबत कधी कधी एक छोटासा शब्दातला बदल सगळं काही बदलतो. उदाहरणार्थ, हे कर नाही तर बघ शिक्षा करीन, किंवा कुणाचा तरी धाक दाखवणं, ह्याच्याऐवजी हे करशील का, कारण ह्याच्यामुळे तुलाच सोपं जाईल. त्याला समजेल अशा शब्दात हे तुम्ही त्याला सांगू शकता. तू कधीच ऐकत नाहीस असं म्हणण्याऐवजी कधी कधी तू खूप हट्ट करतोस, पण मला माहिती आहे तू समजूतदार आहेस. ह्या वाक्यांमध्ये आदेश नाहीये तर विश्वास आहे, आणि विश्वासानेच मुलं बदलतात. जर तो बोलणं बंद करून दूर गेला तर त्याला थोडा वेळ द्या. त्याला जेव्हा शांत वाटेल आणि बोलावंसं वाटेल तेव्हा मात्र आधीचा विषय बाजूला ठेवून त्याच्याशी अगदी नॉर्मल बोला. एक जनरल सल्ला इथं मी सगळ्याच आयांना देणार आहे की मुलांसाठी राबा, त्यांना काय हवं नको ते प्रेमाने बघा, लाडसुद्धा करा, पण त्याचवेळी मुलांनी आपल्याशी कसं वागलं पाहिजे ह्याच्या मर्यादासुद्धा त्यांना सांगून ठेवा. आपण स्वतः मनाने कमजोर पडतोय असं दिसलं तर कुणीही असू दे, ते तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणारच. मग तुमची मुलंसुद्धा त्याला अपवाद नाहीयेत. म्हणूनच आत्ता बोलूया आपल्या बाउंड्रीज म्हणजेच नियमांबद्दल. आपण आई म्हणून प्रेम दाखवतो, पण नियम ठेवायला घाबरतो. नियम ठेवणं म्हणजे राग किंवा स्वार्थीपणा नाहीये, तर ते समोरच्याला दिशा दाखवणं आहे की तुम्हाला काय चालेल आणि काय अजिबात नाही. तुम्ही तुमच्या नियमांमधून ह्या गोष्टी मुलांना सांगत असता. म्हणूनच एकदा तुम्ही ठरवलंत की ह्या काही गोष्टी मी मान्य करणार नाही, तर मग मागे फिरू नका. मुलं शब्दापेक्षा आपलं वागणं पाहतात. काय केलं तर आईला चालतं आणि काय नाही हे ते आपोआप हळूहळू शिकत असतात. आई प्रत्येक वेळी आधी रागवते, नाही म्हणते,
पण शेवटी माझ्या मनासारखं होतंच. हा पॅटर्न जर तुम्हाला तोडायचा असेल तर तुम्ही ठरवलेले नियम तुम्ही नेहमी पाळले पाहिजेत. थोडं खंबीर आणि ठाम झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं मन सांभाळा. मुलाचं वागणं तुमची किंमत, तुमची व्हॅल्यू ठरवत नाही. तुम्ही त्याच्यासाठी बरंच काही करत आहात, पण तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा जगायचं आहे. 5वी कमेंट आहे, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसोबत बॉन्डिंग कशी टिकवायची. मुलांनी हॉस्टेलला राहणं म्हणजे केवळ फिजिकल अंतर नाही, तर कधीकधी मनात सुद्धा अंतर येईल काय, आपलं मूल आपल्याला दुरावेल काय, ही तुमची भीती अगदी रास्त आहे. अंतरामुळे नातं कमी होत नाही, फक्त त्याचं स्वरूप थोडं बदलतं. आईचा आवाज, चेहरा, काळजी हे सगळं मुलांच्या मनात असतंच. फक्त अधूनमधून संपर्कात राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे. बॉन्डिंग टिकवून ठेवण्यासाठी क्वालिटी टाईम सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठी ह्या काही गोष्टी नक्की करा. निश्चित वेळेमध्ये फोन करा. आठवड्यातून एक ठराविक वेळ ठरवा. त्या वेळेत दोघांच्याही सोयीनुसार इतर कामं बाजूला ठेवून शांतपणे बोला. अधूनमधून त्याला सुद्धा कॉल करायला लावा, म्हणजे त्याला जबाबदारीची जाणीव होईल. आणि फोनवर फक्त जेवलास का, अभ्यास केलास का असाच चौकशा करू नका. त्याच्याऐवजी आज तू नवीन काय केलंस, तुला मजा आली का, नवीन कोणता मित्र बनला का, कोणता मित्र मदत करतो असे प्रश्न विचारा. त्याच्या हॉस्टेल लाईफमध्ये खरा इंटरेस्ट दाखवा. तुमच्यासुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी सांगा. तुम्ही दिवसभर काय केलं, काय गमती झाल्या घरामध्ये हे सांगा. ह्याच्यामुळे त्याला असं वाटेल की तो आजसुद्धा तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. घरी काही नवीन गोष्टी करायच्या असतील तर फोनवर त्याला विचारा, त्याचा सल्ला घ्या. त्यामुळे त्याला दूर राहून सुद्धा कुटुंबाचा आधार वाटेल आणि तुमचं नातं जास्त मजबूत होईल. अधूनमधून एखादी व्हॉइस नोट पाठवा, म्हणजे व्हॉट्सअपवर आपण मेसेज रेकॉर्ड करून पाठवतो तसं. फक्त कसा आहेस एवढंच नाही, तर आज कोणत्या गोष्टीमुळे त्याची किंवा तिची आठवण तुम्हाला आली ते सांगा. मेसेजपेक्षा व्हॉइस मेसेजमध्ये जास्त चांगल्या भावना पोहोचतात असं मला वाटतं. शक्य असेल तेव्हा तिकडे जाऊन भेटा किंवा सुट्टी मिळेल तसं त्यांना तुमच्यासोबत घरी राहायला घेऊन या. बाहेरून चौकशी करून लक्ष जरूर ठेवा, पण तुमच्या वागण्यातून त्याला असं वाटू नये की त्याच्यावर अविश्वास आहे किंवा संशय घेतला जातोय. ह्या काही गोष्टी आहेत ज्या केल्यात तर तुम्ही दूर असाल तरी तुमचं प्रेम आणि पाठिंबा त्याला सगळीकडे जाणवेल. 6वा प्रश्न आहे, माझा मुलगा म्हणतो तू शिकली नाहीस, नोकरी केली नाहीस, किती समजावून सांगितलं तरी अधूनमधून बोलतोच. आता इथे यांनी मुलाचं वय सांगितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय. तर ताई, तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आणि खूप घरांमध्ये घडणारा आहे. मला हे स्पष्टपणे सांगायचंय की तुमची किंमत आहे ती तुमच्या पदवीवर किंवा नोकरीवर अवलंबून नाहीये. तुमचे संस्कार, तुमचा अनुभव आणि तुम्ही दिलेलं निस्वार्थ प्रेम ह्याची किंमत कोणत्याही डिग्रीपेक्षा खूप जास्त आहे. तुमच्या मुलाने जर तुम्हाला अशिक्षित म्हणून बोल लावला तर एकदाच शांतपणे पण अतिशय ठामपणे त्याला सांगा, तू आज जो काही आहेस, ज्या शाळेतून पास झालास, त्या सगळ्यामागे मी उभी होते. त्या काळात गावात शिक्षण पूर्ण अशक्य होतं, ही माझी नाही तर त्यावेळच्या परिस्थितीची मर्यादा होती. तू जो काही शिकलायस तीच माझ्या प्रयत्नांची आणि निष्ठेची पावती आहे. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःचा आदर करा. तुमचा आत्मविश्वास तुमच्या बोलण्या वागण्यात त्याला दिसला पाहिजे. जेव्हा तो तुम्हाला कमी लेखतो तेव्हा लगेच इमोशनल न होता फक्त एवढंच म्हणा, मला तुझ्याकडून आदर हवा आहे. आपण ह्या विषयावर बोलून नातं बिघडवायचं नाहीये. यापुढे ह्या विषयावर चर्चा नाही होणार. ह्यालाच तुमच्या बाउंड्रीज निश्चित करणं असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही स्वतः शांत राहिलात तर त्याला सुद्धा तुमच्यावर रागवण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी जागा मिळणार नाही. विश्वास ठेवा, तुम्ही खंबीर राहिलात तर त्याला आपोआप तुमचं महत्त्व कळेल. तुम्ही तुमची किंमत त्याच्या मतावरून ठरवायची नाहीये. तो अधिकार तुम्ही त्याला देऊ नका. त्याला जे वाटतंय ते तो बोलतो, पण ते त्याचं मत आहे. एकदा ठामपणे तुमचं म्हणणं सांगितल्यानंतर तो विषय तिथेच संपवा. निदान तुम्ही तरी स्वतःला दोषी मानू नका. समोरच्या व्यक्तीला काय वाटावं, त्याने काय बोलावं ह्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. पण त्याने तसं बोललेलं तुम्हाला आवडत नाही हे मात्र तुमच्या वागण्यातून त्याला स्पष्टपणे दाखवून द्या. वय वाढेल तसा ह्यात बदल होईल, कदाचित नाही सुद्धा होणार, पण तरी सुद्धा तुम्ही काय आहात ते तुमचं तुम्हाला पक्का ठाऊक आहे. तो काही म्हणेल त्याच्यावरून तुम्ही आपली किंमत ठरवू नका. 7वी कमेंट आहे की जेव्हा आपल्याच मुली कमी लेखतात तेव्हा काय करायचं.
आपल्याच मुलीने कमी लेखणं किंवा आदर न देणं हे खूप त्रासदायक असतं. आजची पिढी खूप वेगळी आहे, त्यांची मतं स्पष्ट आहेत, पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुम्हाला कमी लेखावं. आता ह्यावर उपाय काय? तर रागाच्या भरात बोलू नका. जेव्हा वातावरण शांत असेल तेव्हा त्यांच्यासोबत बसा, त्यांना सांगा त्यांच्या बोलण्याने तुमचं मन दुखावलंय. मला दुःख झालं कारण तू मला कमी लेखतेस अशा पद्धतीने बोला. तू अशी का वागतेस असं म्हणून जाब विचारू नका. त्या तुम्हाला कमी का लेखतात ह्यामागचं कारण शांतपणे ऐका. कदाचित त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील. तुमचं म्हणणं काय आहे आणि त्यांचं मत काय आहे ह्याचा समन्वय साधा. त्यांना आठवण करून द्या की आज त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या गरजांसाठी तुम्ही किती मेहनत घेतली आहे आणि आजही घेत आहात. स्वतःला अपडेट करा. त्यांच्या जगात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. जेव्हा तुम्ही त्यांच्या विषयांवर बोलू शकाल तेव्हा त्यांचा आदर आपोआप वाढेल. मुलींना तुमचं सामर्थ्य दाखवा. तुम्ही फक्त आई नाही तर एक सक्षम व्यक्ती आहात हे त्यांना दिसलं पाहिजे. त्यांना तुमच्या जबाबदाऱ्यांचा अंदाज येईल अशी काही कामं एकत्र करा. एखाद्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांची मदत घ्या. त्यांना समजू द्या की ह्या सगळ्यासाठी किती मेहनत आणि हुशारीसुद्धा लागते. मुली जेव्हा बघतात की आई फक्त प्रेमळ नाहीये तर प्रॅक्टिकल आहे तेव्हा त्यांचा दृष्टिकोनसुद्धा बदलेल. आई स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपते ना तेव्हा मुलंसुद्धा तिला आदर द्यायला शिकतात. 8वा प्रश्न आहे, एकटी आई म्हणून मी मुलांना सांभाळतेय पण मुलं अजिबात ऐकत नाहीत. तर एकट्याने सगळी जबाबदारी उचलणं किती कठीण आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. तुमचा संघर्ष खूप मोठा आहे, पण तुमचा संघर्ष मुलांसाठी आदर्श ठरला पाहिजे, तुमच्या त्रासाचं कारण नाही. एकटी आई मुलांचा सांभाळ करते म्हणजे तिच्यावर 2 लोकांची जबाबदारी एकटीवर आलेली असते. आईसुद्धा तीच आणि बाबासुद्धा तीच. मुलं ऐकत नाहीत असं वाटण्यामागे बहुतेक वेळा आईची कमजोरी नसते तर मुलं इमोशनली कन्फ्युज्ड असतात. आईसुद्धा थकलेली असते, जबाबदारी जास्त आणि वेळ कमी असतो. कधी स्ट्रिक्ट तर कधी प्रेमळ व्हावं लागतं आणि मुलांनासुद्धा मनात न सांगता येणारी पोकळी असते. मुलं त्रास देतात असं आपल्याला वाटतं पण खरं तर ते आपल्या पद्धतीने अटेन्शन मागत असतात. आणि हो, अशा आईची मुलं बऱ्याच वेळा जास्त रिस्पॉन्सिबल, जास्त समजूतदार होतात, लवकर मॅच्युअर होतात आणि आईचा खूप अभिमान बाळगतात. फक्त ते लगेच दिसत नाही, त्याला थोडा वेळ लागू शकतो. म्हणूनच मुलांना दोष देण्याआधी त्यांच्याकडे थोडं समजुतीने आणि थोडं सहानुभूतीने बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही थकलेले असल्यामुळे तुमचीही चिडचिड वाढत असेल, त्यामुळे रोज 5 मिनिट डीप ब्रीदिंग करा किंवा थोडं चाला. स्वतःला दिलासा दिल्याशिवाय तुम्ही मुलांना शांत करू शकणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी सगळं करत आहात त्यामुळे तुम्हाला आदर मिळालाच पाहिजे ह्याबद्दल मुलांशी स्पष्टपणे बोला. जसं मी वरच्या 2 उत्तरांमध्ये सांगितलं त्यानुसार ठाम राहा. चुकीचं काही चालवून घेऊ नका आणि मुलांनी काही बोललं तरी त्याचा स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टवर परिणाम होऊन देऊ नका. स्वतःला कमी समजू नका. 9वी कमेंट आहे, मी फक्त घरासाठी आणि मुलांसाठी जगले, नोकरी आणि घर दोन्ही सांभाळते तरी सुद्धा जरा काही कमी पडलं तर ओरडा पडतो. तर तुमच्या भावना मला अगदी स्पष्ट समजल्या. इतकी वर्ष तुम्ही नोकरी आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या एक हाती सांभाळल्या त्यामुळे तुम्हाला शक्ती म्हणावं लागेल. पण आता तुमचा थकलेला चेहरा कुणाला दिसत नाहीये कारण तुम्ही स्वतः कधी थांबा किंवा मला सुद्धा मदत हवी आहे असं कदाचित म्हणालाच नसाल. ह्यापुढे स्वतःला दोषी मानणं थांबवा. थोडं कमी पडलं म्हणून घरातून ओरडा ऐकून घेणं सोडा. आता वेळ आली आहे तुमच्या गरजांवर लक्ष देण्याची. सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे कुटुंबासोबत संवाद. एक दिवस शांतपणे सगळ्यांना एकत्र बसवा. तुम्ही किती काम करता ह्याचा पाढा वाचू नका. त्याच्याऐवजी फक्त तुमची शारीरिक आणि मानसिक ओढाताण स्पष्टपणे मांडा. म्हणा की मी थकले आहे आणि आता मला कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मदतीची गरज आहे. घर हे फक्त आईचं काम नाही, ते आपल्या सगळ्यांचं आहे. ते आपापल्या क्षमतेनुसार कामाची जबाबदारी घ्यायला तयार आहेत का हे विचारा. त्यांना मदत मागा, ऑर्डर सोडू नका. आणि नसेलच कुणाला वेळ किंवा इच्छा तर त्यांनी मदत करावी म्हणून स्वतःला अजून त्रास करून घेण्यापेक्षा सरळ घरकामाला पैसे देऊन मदत घ्या. इतरही शक्य तेवढी कामं म्हणजे इस्त्री करण्यासारखी कामं बाहेरून करून घ्या. आजकाल प्रत्येक वस्तू ऑनलाईन घरपोच मागवता येते. तिथे तुमचा वेळ आणि कष्ट वाचेल.
काही यंत्र तुमच्या कामाचा भार हलका करू शकत असतील, जसं की वॉशिंग मशीन, ऑटोमॅटिक व्हॅक्यूम क्लीनर, तर ती घरात आणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा थकवा, तुमचं दुखणं कोणाला दिसेल, ते तुमची काळजी घेतील ही अपेक्षा सोडा. स्वतःकडे लक्ष द्या. या वयात तुम्हाला शक्य होईल तितकंच काम करा. काही कमी पडल्यावर ओरडतात म्हणता, तर ते ओरडणं मनावर घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या बाजूने 100% दिलंय आणि अजूनही देताय. मग घरातल्या किंवा बाहेरच्या कोणाच्याही सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नाही आहे. बायका जितकं करत राहतात ना, तितक्या इतरांच्या अपेक्षा वाढत जातात, हे खरं आहे. 10वी कमेंट आहे, मला वाटतं मी काही शिकवू शकले नाही, ह्याबद्दल मला स्वतःचा तिरस्कार वाटतो. एका अर्थाने तुमच्या मनातल्या या भावना तशा स्वाभाविक आहेत. आई होणं म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे, जिथे आपण कायम स्वतःला मी अजून चांगलं करू शकले असते असं बोलतच राहतो. पण मला सांगा, स्वतःबद्दल तिरस्कार वाटून तुम्ही पुढे कसं जाणार? हा तिरस्कार फक्त तुम्हाला नाही, तर तुमच्या मुलांवर सुद्धा नकारात्मक परिणाम करेल. तुम्ही जे संस्कार आणि सवयी देऊ शकला नाही असं तुम्हाला वाटतंय, त्याबद्दल सतत विचार करण्याऐवजी आजपासून एक सकारात्मक पाऊल उचलायला सुरुवात करा. आजपासून बदल सुरू करा. जब जागो तभी सवेरा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आणि त्यावेळच्या तुमच्या ज्ञानातून जेवढं करता आलं तेवढं सर्वोत्तम केलं. चुका झाल्या असतील, पण तुम्ही काही मुद्दाम कुणाचं वाईट केलं नाही. त्यामुळे स्वतःला क्षमा करा आणि त्या अनुभवातून शिका. तुम्हाला कोणत्या चांगल्या सवयी मुलांमध्ये दिसायला पाहिजेत, त्याची एक छोटीशी लिस्ट बनवा आणि त्या सवयी आधी स्वतःला लावा. कारण मुलांना उपदेशापेक्षा उदाहरणाचा प्रभाव जास्त पडतो. तुमचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवा. तुमच्या मुलाला परफेक्ट आई नाही, तर आनंदी आणि समाधानी आई पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही कमी नाही पडलात. तुम्ही इतकं निमूटपणे सगळं काम करता की तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करण्याची सगळ्यांना सवय लागली आहे. त्यामुळे आजपासून तुमच्या अस्तित्वाची किंमत तुम्ही स्वतः ठरवायची आहे. आणि हो, जर हा विषय तुमच्या मनाला भिडला असेल, काहीतरी तुमची मदत झाली असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक करा. कुठल्या मैत्रिणीला ह्या उत्तरांमधून फायदा होईल असं वाटत असेल, तर ह्या व्हिडिओला शेअर करा. आणि चॅनलला अशाच छान छान व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.